म्हणजे ते विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे ते त्यांच्या पुढील भविष्यासाठी आंदोलन आहे। या आंदोलनाला ज्याप्रमाणे चिरडण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी विद्यार्थीवर लाठीचार्ज झाला आणि ज्या विद्यार्थी महिला आहेत त्यांच्या अतिशय प्रायव्हेट पार्टवर सुद्धा मारहाण केली, त्यांना अश्लीलतेने हात लावण्यात आला। हा जो प्रकार हा अतिशय किळसवाणा आहे आणि तो अन्याय करणार आहे। वकील हा जो पक्ष आहे त्यांचं कामच आहे की प्रत्येक अन्यायाविरुद्ध त्यांनी उभं राहायला पाहिजे आणि त्याचंच एक गोष्टी म्हणून आम्ही इथे सर्व वकील लोक होते अन्यायाच्या विरुद्ध उभे राहिलो आहे आणि या सर्व घटनेचा आम्ही इथे निषेध करत आहोत। अनेक दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतर स्टेडियमवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। देशामध्ये नीटच्या पेपरफुटीमुळे हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनामध्ये या देशातील विद्यार्थी व्यवस्थितरित्या संविधानिक पद्धतीने आंदोलन करीत असताना येथील प्रशासनाने ते चिघळण्याकरिता, ते दाबण्याकरिता लाठी हल्ला केला, अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली। यामध्ये अनेक महिला विद्यार्थी जखमी झाल्या, त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली। या सर्व घटनांचा निषेध करण्याकरिता आज वकील संघातर्फे हा निषेध आम्ही नोंदवून आमच्या या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता हे निवेदन आम्ही आज SDO साहेबांना देत आहोत। कारण अशा प्रकारची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये हा आमचा त्यामागील उद्देश आहे। शिक्षण हे सर्वांना मिळालेलं एक साधन आहे, जे जगण्याचं अतिशय सुसज्ज असं साधन आहे। कारण माणूस हा सुसज्ज होतो तो केवळ आणि केवळ शिक्षणाने। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले। हा विद्येचा संदेश या महाराष्ट्रातील महापुरुषांनी दिला आणि तेच शिक्षण आज संपुष्टात येण्याच्या मार्गावर येत आहे। नीट सारखी परीक्षा ही काही साधी परीक्षा नसते। त्याकरिता आमच्या विद्यार्थ्यांना काय मेहनत करावी लागते याची कल्पना इथल्या प्रशासनाला कदाचित नसावी आणि म्हणूनच त्यांच्यावर हा अमानुषपणे लाठी हल्ला केला तो खरोखरच निषेधार्ह आहे। म्हणून आम्ही हा निषेध नोंदवतो आणि आज आमचं हे निवेदन आम्ही सादर करतो। यानंतर आम्ही इथे फक्त एक भारताच्या संविधानाची जी उद्देशिका आहे ती उद्देशिका आम्ही इथे वाचून दाखवतो आणि आमचं आम्ही निवेदन साहेबांकडे सादर करतो। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आम्ही याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। आम्ही हे संविधानाप्रती असलेली आपुलकी ठेवून आणि संविधानिक मार्गाने आमचं हे निवेदन आम्ही इथे सादर करत आहोत। आणि हे निवेदन आम्ही आता महामहिम राष्ट्रपती भारत, राष्ट्रपती सचिवालय, राष्ट्रपती भवन, रायसीना हिल, नवी दिल्ली, उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी साहेब केळापूर यांच्या मार्फत देत आहोत। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद।